मामा एक विचार होता मला. विचारा की. आता आपण सोशल मीडियावर रील्स टाकतो, हो, युट्यूब इंस्टाला युट्यूब कसेही टाकतो आपण, हा किंवा आपण गाडीवरून जातो किंवा साधं जरी उतरलं ते लोक नाव ठेवतात किंवा शिवाय टाकतात. म्हणजे ते आपण काय करावं लागेल त्याला? त्याला आपण काहीच करू शकत नाही त्या लोकांचं, कारण ही म्हणजे त्यांची मानसिकता असते. बरं. आणि एखादा आपला बघणारा व्ह्युअर असतो ना, तो एखादा त्या दिवशी रागात आहे, त्याची त्या दिवशीची मानसिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर अवलंबून असते सगळं. आणि सोशल मीडिया म्हणजे जत्रा आहे, जत्रा. जत्रा जत्रेत कसे हौसने आलेले असतात, हा. 900 नवस फेडायला आलेले असतात, हा, बरोबर. 900 काय भेटतं का बघायला आलेले असतात. तर हौशा 900 गवशापेक्षा एक अजून एक वेगळ्या प्रकारची लोक आहेत की हा. त्यांना काय ना गोंधळच घालायचा असतोय. आता तू किती देवाचं टाक, तुला ती देवाचं टाकली तरी त्याच्यावरती तुला काहीतरी बॅड कमेंट करणार. तर ह्याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे की तू काय उत्तर देऊ नये, मग शांत राहून थांब. शांत राहून काम करायचं. आणि दुसरी गोष्ट काय की सपोज तुला एखादी खूपच वाईट कमेंट टाकली आणि खाली मग परत दुसऱ्या लोकांची रांग चालू होते, हा बरोबर. तर तू त्यावेळेला तू बघत असतो की तुझ्या रील मध्ये खाली काय टाकली कमेंट. हा. तर ते बघताना ना लक्षात ठेवायचं की एखाद्याने काय शिवीगाळ केलेली असेल काय असेल तर ती डिलीट करणे किंवा हाईड करणे, हा बरोबर. एवढं करू शकतो. आणि सोशल मीडिया वापरताना रागाला जायचं नाही, हा ते बरोबर. डोके फुटतात. हा कुठं- आणि उत्तर द्यायचं नाही. तू उत्तर दिलं रागाला गेला तर ते तुला त्रासदायक, त्या टाकणाऱ्याला त्रासदायक. नाही कसं तू त्याला भांडणार किंवा तो तुला भांडणार, हा. भांडायचं नाही, दोघात राग निर्माण होतो. राग निर्माण करायचा नाही, कधीच करायचं नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, सोशल मीडिया म्हणजे आपण नाटक, हा. एक मंच आहे हा. हम्म. काय दगड मारणारी पण असते, काय टमाटर फेकणारे असते, काय अंड फेकणारे असतात. हम्म. आता ते अंड फेकलेलं घेऊन त्याचा आमलेट करायचा का तू परत फेकायचं, हा ते आपल्या तू ठरवायचं.